नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 1 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,43,000, 22 कॅरेट दर आहे 1,31,560, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,20,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रेडी टू कुक स्पेशल, व्हेज आणि नॉनव्हेजच्या 100हून अधिक उत्पादनासह चवीचा नवा अनुभव देणारे महाराजेशाही मसाले आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अंबाबाई मंदिराच्या मूळ रचनेला बाधा न आणता संवर्धन करा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. नवरात्रापूर्वी काम पूर्ण करण्याचे पुरातत्व विभागाला निर्देश. किरणोत्सवाला कोणतीही बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना. केंद्राच्या PM ई बस योजनेतून कोल्हापूरला 100 ई बसेस. वातानुकूलित पर्यावरणपूरक बसेसमुळे सार्वजनिक वाहतुकीला नवी गती. KMTची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात कोवाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. पंचायत समितीच्या चौकशीत विविध अनियमितता. संबंधित अधिकारी आणि तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्याचे आदेश. ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा. दूध उत्पादकांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी चळवळीचा निर्धार. आजऱ्यात दूध उत्पादक सभासदांची बैठक. 10 ऑगस्टला व्यापक मेळावा. गोकुळ निवडणुकीतील कोट्यवधींच्या खर्चावरही नियंत्रणाची मागणी. सेवा सदन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये लोकमान्य टिळक यांना अभिवादन. राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव जोपासण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन. विद्यार्थिनीच्या मनोगतातून टिळकांच्या विचारांना उजाळा. देवर्डेतील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. विद्यार्थ्यांच्या भाषणातून थोर महापुरुषांच्या विचारांना उजाळा. संस्कार, शिक्षण आणि समाजसेवेचा संदेश विद्यार्थ्यांना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं भडगावात गुरुपौर्णिमा उत्सव. 3 ऑगस्ट रोजी श्री कल्लेश्वर मंदिर सभागृहात होणार कार्यक्रम. गुरुप्रसाद कागवाडे यांचं मार्गदर्शन. स्वयंसेवक आणि नागरिकांना उपस्थितीचे आवाहन. गिजवणे इथं केदारी रेडेकर चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार. अंतिम सामन्यात अनुग्रह FCवर 4-0 विजय. शौर्य FCने पटकावले अजिंक्यपद. सोमनाथ नाईक मॅन ऑफ द सिरीज वैयक्तिक पुरस्काराचंही वितरण. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.